विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 4 सुरू केलं होतं. तर यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या होत्या आणि शेवट आपण बघितलं होतं की अर्थ वी हॅव गॉट फ्रॉम आवर ॲन्सेस्टर, इट इज फॉर आवर फ्युचर जनरेशन. जी पुढची पिढी आहे त्याकरता आपल्याला भेटली आहे. नॉट इट इज आवर ओन प्रॉपर्टी. आपली खाजगी मालमत्ता आहे का? नाही आहे. वी हॅव टू प्रिझर्व. आपल्याला अर्थरक्षण करायचं आहे. वी हॅव टू कन्झर्व. संरक्षण करायचं आहे फॉर आवर फ्युचर जनरेशन, येणाऱ्या पुढच्या पिढ्याकरिता. त्याच्यामधलं आपले जे पुढचे मुद्दे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण आज बघणार आहोत. आता हा संपूर्ण पाठ तुम्हाला जास्तीत जास्त डायग्रामच्यामध्ये काहीच नाही आहे. डायग्रामच्यामध्ये फार कमी आहेत. आपल्याला हा जो चॅप्टर जो आहे थेरॉटिकल आहे आणि चॅप्टर जनरल आहे. ज्याला साधारण माहिती आहे तो बी लिहू शकते, पण तुम्हाला लिहायचं इंग्रजीमध्ये, पण तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवावेच लागतील. प्रयत्न करा सर्वांनी आणि बिलकुल याप्रमाणे करायचं. म्हणून मी विविध प्रकारच्या हेडिंगखाली मी पूर्णपणे याला लिहून काढलेलं आहे. तुमच्यासाठी खूप प्रकारची इथे मेहनत घेतलेली आहे. तर उत्तर लिहायचे कसे आहेत बघा आता. सो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरणाचं संरक्षण का करणे. पहिला प्रश्न, का बरं? उत्तर समोर दिलं आहे. बिकॉज सम नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स. काही नॅचरल आहेत, निसर्गाने निर्माण केलेले, प्रोड्यूस बाय द नेचर, आणि काही आर्टिफिशियल आहे, मानवनिर्मित. पोल्युटेड फॅक्टर, दूषित घटक, ते काय करतात? हार्म एन्व्हायरमेंट, पर्यावरणाची हानी करतात. असे कोणते फॅक्टर आहेत? नॅचरल फॅक्टर, पूर आला, प्राणी मेले, सडले, पर्यावरण बिघडलं. वादळ आला, धूळ उडला, आहे ना. अनेक प्रकारचे स्पोर्स ऑफ द प्लॅन्ट्स वातावरण डिस्टर्ब करतात. असे बरेच गोष्टी आहेत. आर्टिफिशियल कोणते आहे हे तुम्हाला सांगायला नाही पाहिजे. कोणते आहेत? पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, डिफरंट टाईप ऑफ साऊंड पोल्युशन, लाईट पोल्युशन, पुष्कळशा गोष्टी आहेत दॅट हार्म द एन्व्हायरमेंट. आता याच्यामुळे होतोय काय? पुढचा मुद्दा बघा. क्रिएट्स इम्बॅलन्स बिटवीन व्हेरियस फॅक्टर्स. बायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, यांच्यामध्ये नॅचरली काय असतो? बॅलन्स असतो. तो बॅलन्स या पोल्युटेड फॅक्टरमुळे काय होतो? इम्बॅलन्स होतो, डिस्टर्ब होतो. आणि ह्याच्यामुळे मग याचा सरळ परिणाम अफेक्ट्स ॲक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर. याचा सरळ परिणाम सजीवांच्या अस्तित्वावरच होतो. म्हणून आपल्या पृथ्वीचं अस्तित्व सजीव आहे तर पृथ्वी आहे, नाही तर बाकी काय? मग पृथ्वीची अवस्था कोणासारखी होईल? जसे मंगळ आहे, बाकीचे शुक्र शनी आहे अशा ग्रहासारखे होऊन जाईल ना. या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आजपर्यंत तरी शोध लागला आहे केवळ पृथ्वी हा सजीव सृष्टीचा ग्रह आहे. मग तो नष्ट होऊन जाईल ना. म्हणून महात्मा गांधी काय म्हणायचे याबद्दल बघा. अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन नीड. पृथ्वी प्रत्येकाची नीड म्हणजे गरज, सॅटिस्फाय म्हणजे पूर्ण करायला काय आहे? सफिशियंट आहे, पुरेसी आहे. परंतु नॉट द ग्रीड, मात्र हाव कोणाचीच हाव पृथ्वी पूर्ण करू शकत नाही. गरज वेगळं आणि लोभ अति जो असतो हा वेगळा. तर अतिलोभ कोणाचाच कधी पूर्ण होत नाही, मात्र गरज पूर्ण करायला अर्थ इज सफिशियंट. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॉट महात्मा गांधी सेज अबाउट द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तुम्हाला हे तेव्हा पॉईंट लिहावं लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटचं आपल्याला कन्झर्वेशन का करायचं आहे? कारण प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेम कोणते कोणते आहेत? ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम आहे पोल्युशन. पोल्युशन बघा. आता आपण या पोल्युशनचे विविध प्रकारच्या संकल्पना दिल्या आहेत. कशा कशाला पोल्युशन समजायचं आपण एक एक समजून घ्या. कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल, कोणत्याही मटेरियलच्या पृथ्वीवरच्या काय होणे? कंटॅमिनेशन म्हणजे दूषित होणे आहे ना, त्याला म्हणतो आपण पोल्युशन. पाणी दूषित झालं, वॉटर पोल्युशन. एअर दूषित झाली, एअर पोल्युशन. अशा प्रकारे कंटॅमिनेशन. आता हे कसं होते? अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंजेस इन सराउंडिंग. सभोवतालच्या जो परिसर आहे याच्यामध्ये काय होतात? अननेसेसरी म्हणजे जे आवश्यक नाही, अनावश्यक. अनॲक्सेप्टेबल ज्यांना आपण स्वीकारू शकत नाही असे चेंजेस, हार्मफुल चेंजेस इन सराउंडिंग होतात. कशामुळे? ड्यू टू नॅचरल इव्हेंट, नैसर्गिक प्रक्रियेमुळे आता बोललो आपण, किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटी, मानवी कृतीमुळे, विविध प्रकारच्या पोल्युशनमुळे. आता हे चेंजेस कसे असतात बघा. या अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल
चेंजेसचे वर्णन समोर केलं आहे. दॅट इज म्हणजे दॅट इज शॉर्ट फॉर्म. दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस होतात. कुठे? इन द फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ एअर, वाटर अँड सॉईल. ड्यू टू धिस अनएक्सेप्टेबल चेंजेस, ओरिजिनल फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ एअर चेंज, वाटर चेंज, सॉईल ऑल्सो चेंज. म्हणजे ओरिजिनल प्रॉपर्टी ऑफ धिस 3 अबायोटिक फॅक्टर चेंज. कशामुळे? डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीमुळे, चेंजेसमुळे. म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस काय करतात? फिजिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ धिस एअर, वाटर अँड सॉईल चेंज. ठीक आहे. सो व्हॉट आर द अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंजेस इन द एन्व्हायरमेंट ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी? नॅचरल इव्हेंट कोणते आहेत ते सांगायचं. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस इन द फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉईल. म्हणजे हवेची जे फिजिकल प्रॉपर्टी जे आहे, जे भौतिक गुणधर्म आहे ते बदलतात, केमिकल गुणधर्म बदलतात, बायोलॉजिकल गुणधर्म बदलतात. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी, कार्बन डायऑक्साईड प्रमाण जास्त होते. असंच पाण्याचं सुद्धा, असंच सॉईलचं सुद्धा. ओरिजिनल सॉईल चांगली राहत नाही. सॉईल बिकम केमिकल, हार्मफुल. water become harmful, water become polluted. आता all these things it is harmful to human and other living. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? लिव्हिंगसाठी, मानवाकरिता कशा आहेत? हार्मफुल आहेत. ठीक आहे. तर याला म्हणायचं आपण पोल्युशन. ठीक आहे. मग तुम्हाला कळलं. मग पोल्युशन म्हणजे काय आहे? मग कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल, अननेसेसरी अँड अनॲक्सेप्टेबल चेंजेस इन सराउंडिंग. तिसरा, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वाटर, सॉईल. हार्मफुल टू ह्युमन, हा शब्द महत्त्वाचा आहे. हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग्स. आता याचे कारणं काय आहेत? व्हाय देअर इज पोल्युशन. याचे कारणं कोणतं आहे? नंबर, आता तुम्हाला हे कारणं माहीत पाहिजे. राईट डाऊन डिफरंट रिजन्स फॉर द पोल्युशन इन द एन्व्हायरमेंट. नंबर 1, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. लोकसंख्येची वाढ खूप होते अलीकडे. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, खूप कारखान्याची वाढ, बेसुमार. जंगल कापले की कारखाना लावला. त्यानंतर इनडिस्क्रिमिनेट यूज, त्यानंतर अवाजवी, अतोनात यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. कितीही पाण्याचा बेसुमार वापर सुरू आहे, एअर, वॉटर, सॉईलचं, लँडचं. हे कारण आहे. पुढचं कारण आहे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, शहरं चालली फुगत, नियोजन नाही, काही नाही. किती लोक राहा शहरामध्ये, जागा नाही, पाणी नाही, हवा नाही, बरोबर. याला तर खूप पोल्युशन वाढते. अनप्लॅन्ड, अनियोजित अर्बनायझेशन, शहरीकरण. आता हे सगळे कशामुळे होते? पोल्युशनमुळे. आता पोल्युशन काय भानगड आहे? आता हे इथं पोल्युशन मुद्दे पाहिले आपण या ठिकाणी आतापर्यंत 3-4. आता पोल्युशन काय भानगड आहे? इट इज ब्रॉड कन्सेप्ट. पोल्युशन ही काही लहानची संकल्पना नाही. इट इज ब्रॉड, विस्तीर्ण संकल्पना आहे, विशाल संकल्पना आहे. याचे प्रकार कोणते कोणते आहेत? टाईप्स ऑफ पोल्युशन: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, थर्मल पोल्युशन, औष्णिक प्रदूषण, लाईट पोल्युशन. हे याचे प्रकार आहेत. हे तुम्हाला लिहिता येतील. आता या पोल्युशनचा इफेक्ट कोणावर होतो? इट हॅज हार्मफुल इफेक्ट. कोणावरती? ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल थिंग. आताच बोललो आपण, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. सो इट इज हार्मफुल फॉर एन्व्हायरमेंट. इट हार्म्स द एन्व्हायरमेंट. तो पर्यावरणाला इजा पोचवतो. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न आहे पुढचा, हे पर्यावरण, एन्व्हायरमेंट कंझर्वेशन, रक्षण करण्याची गरज काय? नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कंझर्वेशन. व्हाय? पुन्हा प्रश्न विचारला आहे. व्हायचं उत्तर देऊ नाही तर. कारण नंबर 1, जनरल पब्लिक नॉट अवेअर अबाउट रूल. सामान्य लोकांना नियम माहीत नाही. पाणी प्रदूषण, पाणी रक्षण कसं करायचं, हवेचं रक्षण कसं करायचं, जमीन रक्षण कसं करायचं, जंगल रक्षण कसं करायचं, याचे काही नियम माहीत नाही. सरकारनं कायदे केलेले आहेत, पण कायदे कागदावरच आहेत. सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली नाही, म्हणून गरज आहे. नंबर 2, नीड ऑफ लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ पीपल.
गरज आहे कशाची, लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग व्हायला पाहिजे कशामध्ये, पर्यावरण रक्षण करण्याकरिता. लोक आजकाल कसे विचार करतात, जाऊ दे ना, पाणी गेलं तर गेलं बाया, पाणी बिघडलं माझं चाललं का, गावचं चाललं, सरकार, लोक म्हणतात सरकारचं चाललं, सरकार म्हणजेच कोण, आपलं चाललं. तर लोकांचा सहभाग व्हायला पाहिजे ऑन लार्ज स्केल पार्टिसिपेशन. त्याकरिता आपल्याला पर्यावरण संरक्षण करणं आवश्यक आहे. हे होण्याकरिता, हे होईल तर हे होईल. दिस मस्ट बिकम पब्लिक मूवमेंट. आणि हे लोकांची चळवळ, लोक आपोआप या ठिकाणी स्वतःहून तयार झाले पाहिजे रक्षण करायला पर्यावरणाचं. आणि टू सॉल्व ऑल प्रॉब्लेम. तेव्हा कुठं सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व होतील. आता पाहणं किती वाईट, हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही, आजार वाढलेले आहेत, व्हायरसेस वाढलेले आहेत. आता सध्या सुरू कोरोना वगैरे सगळं कशामुळे आहे, बिकॉज ऑफ ऑल अनअवेअरनेस ऑफ द वर्ल्ड पीपल, आहे ना, अबाउट द रूल्स, अबाउट द ड्युटी. म्हणून बघा, सो व्हॅल्यूज, कोणत्या व्हॅल्यू लोकांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहेत, कोणते मूल्य, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स, सकारात्मक दृष्टिकोन लोकांचा घडला पाहिजे कशाविषयी, अबाउट द एन्व्हायरमेंट. त्यानंतर अफेक्शन फॉर एन्व्हायरमेंट, लोकांच्या मनामध्ये अगदी पर्यावरणाचं प्रेम, अफेक्शन निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे कधी होईल, इट शुड बी, ह्या गोष्टी दोन्ही कोणत्या, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन फॉर एन्व्हायरमेंट शुड बी इनकल्केटेड, रुजवले गेले पाहिजे मुलामध्ये, प्रोड्यूस अमॉंग द चिल्ड्रेन. आणि कधीपासून, मोठे झाल्यावर का नाही, सिन्स चाइल्डहूड, लहानपणापासूनच. आणि हे सर्व होण्याकरता कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, टू मेक फ्युचर जनरेशन मोर अवेअर. तेव्हा कुठं पुढच्या पिढीला याची जाणीव होईल जास्तीत जास्त पर्यावरणाची. आणि म्हणून त्याकरिता कोणती महत्त्वाची गोष्ट आहे, एज्युकेशन इज इसेन्शियल. म्हणून सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं आहे, एज्युकेशन. ह्या सगळ्या गोष्टी कोणाला करतील, शिक्षण झालेल्या माणसाला करतील. आणि म्हणून तुमच्यासाठी हा अभ्यासक्रमामध्ये हा भाग ठेवलेला आहे का तुम्हालासुद्धा भविष्याच्या गोष्टी जाणीव राहावी. आता पुढचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, आवर सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. बघा, आजचा मुद्दा याच्यावरच पण अवलंबून आहे, पर्यावरण रक्षण याच्यावरच मुद्दे आहेत. सगळं जनरल आहे, पण हे मुद्दे इथले महत्त्वाचे आहेत. आपली जबाबदारी आहे, सोशल रेस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी आपली आहे. आता आपण पाहू, थोडंसं मागे जाऊया, पृथ्वीचा इतिहास आपण बघूया. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ अर्थ, पृथ्वी निर्माण झाली आणि मानव निर्माण झाल्या तेव्हापासून पृथ्वीवर, तुम्ही शिकले मग चॅप्टर नंबर पहिल्यामध्ये, ह्युमन रिव्हॉल्युशन, बरोबर आहे. सो इंटर रिलेशनशिप बिटवीन द ह्युमन अँड एन्व्हायरमेंट, सुरुवातीपासूनच मानव आणि पर्यावरणाचा काय संबंध राहिलेला आहे, इंटर रिलेशनशिप, परस्पर संबंध, आंतरसंबंध. आता ह्युमन स्टेप्ड ऑन अर्थ, पृथ्वीवर मानव आला आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ. पहिले मानव की पृथ्वी, पहिले पृथ्वी निर्माण झाली आणि मग मानव काही वर्षांनी निर्माण झाला, तो शिकलो आपण. आता ह्युमन निर्माण झाल्याबरोबर मानवाने आपले कारनामे सुरू केले. कोणते, ह्युमन प्रूव्ह सुपेरियॉरिटी, आपलं प्रभुत्व दाखवणं सुरू केलं. कुठे, ॲज कम्पेअर्ड टू अदर लिव्हिंग, अदर ॲनिमल्स. मानवाने आपली दादागिरी करणं सुरू केलं विथ द हेल्प ऑफ, कशा जोरावरती, इंटेलिजन्स, कारण जास्त माणूस बुद्धिमान. मेमरी, माणसाची बुद्धिस्ट म्हणजे मेमरी, स्मरणशक्ती स्ट्रॉंग. इमॅजिनरी ॲबिलिटी, काल्पनिक क्षमता जास्त माणसाची. याच्या जोरावर, तीन गोष्टी जोरावर, कोणत्या, विथ द हेल्प ऑफ इमॅजिनरी ॲबिलिटी, इंटेलिजन्स आणि मेमरी, ह्युमन बिंग प्रूव्ह सुपेरियरिटी ऑन द अर्थ ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स. पुढे काय घडलं, याचा परिणाम असा झाला, सो ह्युमन इस्टॅब्लिश्ड डॉमिनेशन ओव्हर नेचर, निसर्गावर सर्वात जास्त सत्ता कोणाही चालत आहे, मानवाची. आणि मग बडी तो कानपिढी, मॅन युटिलाइज्ड ऑल सोर्सेस ॲज मच ॲज, जेवढं वापरता येईल, जमीन, पाणी, जंगल, सगळं मानवाने वापरणं सुरू केलं. तोनात खोदूनही काढलं जमीन, आहे ना, फॉर डिफरंट पर्पजेस. खाणी बनवल्या, कोळसा काढला, धातू काढले, सर्व काढणं अजून सुरूच आहे. सो धिस क्रिएट प्रॉब्लेम, आणि ह्यामुळे एन्व्हायरमेंट डेंजर झालं, आहे ना, संकटामध्ये आला एन्व्हायरमेंट, प्रॉब्लेम तयार झाले. कोण निर्माण केले, ॲनिमल्स ऑर मॅन, हे मॅन, ह्युमन बिंग. आणि म्हणून आता निर्माण कोणी केलं, मानवानीच. संकट कोणी आणलं, मानवानी. म्हणून सो देअर फॉर ह्युमन
हॅज क्रुशियल रोल, आणि म्हणून हे चांगलंही मनुष्यच करू शकतो, बिघडवलं माणसानीच पर्यावरण, मग चांगलंसुद्धा कोण करू शकतो, माणूस. म्हणून म्हटलं आहे देअर फोर ह्युमन हॅज क्रुशियल, प्रमुख मेन रोल, प्रमुख भूमिका आहे इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. आणि अलीकडे ते सुरू झालेलं आहे, सुरू झालं आहे म्हणून तुम्हाला हे तुमच्या पाठामध्ये आलेलं आहे, अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या, पूर्वी नव्हतं. So man has crucial role, main role in maintaining environmental balance. But general public are unknown about activities are harmful to nature. पण सामान्य लोकांना अजूनही दे आर अननोन म्हणजे अनभिज्ञ, अज्ञानी आहे कशाविषयी, अबाउट ॲक्टिव्हिटीज हार्मफुल टू नेचर. अशा कृती मानवाच्या ज्या निसर्गाला घातक आहेत ते अजून लोकांना कळलेल्या नाहीत, म्हणून याची गरज आहे. ठीक आहे. आता लोकांना कळलं नाही, पण एक सामान्य माणसानं हे करून दाखवलं भारतामध्येच. निसर्गाची तळमळ कशी असते अगदी मनापासून, आणि म्हणून कसं मनुष्य अगदी हृदयातून कामाला लागतो. अगदी या कामात पर्यावरणाच्या रक्षणामध्ये हाऊ द मॅन डिवोटेड हिमसेल्फ, स्वतःला झोकून देतो, याचं उदाहरण भारतामध्येच घडलेलं आहे, हे तुम्हाला सांगता येईल. आपला पुढचा मुद्दा आहे याकरिता बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन, लहान माणसाची खूप मोठी महान कथा. कशी कथा आहे बघा, याचं नाव सांगतो, जादव मोलाई पेंग. याचं नाव होतं जादव मोलाई पेंग. हे नाव तुम्ही पक्क लक्षात ठेवा. नॉमिनेटिक ट्राईब इन आसाम, कुठला आहे, आसाममधला आहे. नॉमिनेटिक ट्राईब म्हणजे आसाममधल्या भटक्या जमातीमधल्या तो व्यक्ती आहे जन्माला आलेला. काय केलं यांनी, बॉर्न इन 1963, 1963ला जन्माला आला, म्हणजे त्याचा आजचं वय किती असेल करा, 37 + 57 आहे. किती वयाचा, 57 आहे आज वय. वर्किंग ॲज फॉरेस्ट वर्कर, सुरुवात जीवनाची कशी केली, जंगलचा कामगार म्हणून सुरुवात केली, वनकामगार. सिन्स द एज ऑफ 16 इयर्स, कधीपासून, त्याच्या वयाच्या 16व्या वर्षापासून. एकदा काय घडलं, घटना घडली. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड ड्यू टू फ्लड, त्याच्या गावाजवळ नदीला पूर आला. नदी कोणती होती, ब्रह्मपुत्रा नदी, तुम्ही कधी नाव ऐकलं असेल भूगोलामध्ये. बाय हिज विलेज, त्याच्या गावाच्या जवळ, गावाला लागून नदी असेल बहुतेक त्याच्या गावाला. मग काय घडलं, मोलाई प्लॅन्टेड, आणि ते तेवढे साप मेले. थाउजंड्स ऑफ स्नेक डाईड, लार्ज नंबर ऑफ स्नेक डाईड. तुम्हाला माहिती आहे जेव्हा नदीला पूर तेव्हा पुष्कळ साप मरतात. ही वॉज व्हेरी सॉरी, त्याला खूप वाईट वाटलं. त्याला एक सुचली युक्ती, मोलाईने काय काम केलं, त्याने विचार केला की हे पुढं असं घडलं नाही पाहिजे. मोलाई प्लॅन्टेड 20 बांबूस प्लॅन्ट्स, सुरुवातीला त्याने पहिल्यांदा 20 बांबूचे झाड लावले. कशासाठी, समजा असे पूर आला तर साप चढून झाडावरती राहतील, म्हणजे मरणार नाही, वाहून जाणार नाही. मग काय केलं, so that the bamboos planted trees that will stop the snakes coming in the flood, आहे ना, to save the snakes. आणि हे काम केलं. इन 1979 काय घडलं मग, हे बांबू याचं काम केलं, यांनी स्वतः काम केलं. हे पुढे काय घडलं, इन 1979 सोशल फॉरेस्ट्री प्रोजेक्ट स्टार्टेड इन दॅट एरिया, त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाचा उपक्रम सुरू झाला. त्यांनी काय केलं, दॅट प्लॅन्टेड ट्रीज ऑन 200 हेक्टर्स लँड, 200 हेक्टर लँडवर त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाने काय केलं, झाड लावले. मोलाई पण त्यांनी, मोलाईला कामाची आवड होतीच, मोलाई वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन दिस वर्क, सो ही वॉज ऑल्सो वन ऑफ द फॉरेस्ट वर्कर, आहे ना, सुद्धा इथल्यामधलं एक. अनेक कामगारांनी काम केलं याच्यामध्ये, यानं सुद्धा काम केलं. पण प्रोजेक्ट वॉज कम्प्लिटेड, बाकीच्यांनी काम फक्त कशासाठी केलं, पैसे मिळते म्हणून केलं. प्रोजेक्ट वॉज कम्प्लिटेड, ऑल द पीपल वर्कर ते लेफ्ट दिस प्रोजेक्ट, सोडला आणि गेले निघून. पण याचं गाव होतं कोणाचं, मोलाईचं. त्यांनी काय केलं, मोलाई कंटिन्यू टू वर्क, त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं, कंटिन्यू टू केअर अँड प्लॅन्टिंग ट्रीज. जिथले झाडं मेले तो पुन्हा झाडं लावतच राहिला. ही कंटिन्यूड हिज वर्क ऑफ केअरिंग द प्लॅन्ट, प्लॅन्टिंग द ट्रीज. आणि मग काय झालं, पुढे परिणाम झाला, सो बॅरेन एरिया, उजाड जमीन त्या भागातली, नदी किनाऱ्यावरची याच्या गावची जमीन काय झाली, विथ स्टँड डेव्हलप फॉरेस्ट. काय झालं, असं काम तो करत राहिल्यामुळे आफ्टर सम इयर्स देर वॉज डेव्हलप फॉरेस्ट. विथ स्टँड म्हणजे डेव्हलप फॉरेस्ट,
विटनेस म्हणजे डेव्हलप फॉरेस्ट. किती एकरावर? ओव्हर 1360 एकर्स लँड. एवढ्या मोठ्या जागेवर त्यांनी याच्या कृतीमुळे व्हेरी गुड फॉरेस्ट वॉज डेव्हलप. आणि आता जो फॉरेस्ट आहे या फॉरेस्टला आता काय म्हणतात? नाव बघा, दिस जंगल ऑफ कोकिलामुख. या जंगलाचं नाव काय? कोकिलामुख भागातलं जंगल आहे. कुठल्या जिल्ह्यामधलं आहे? जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. कोणता जिल्हा? जोरहाट जिल्हा आसाममधला. या जंगलाला सरकारनं नाव कोणतं नाव दिलं? हे जंगल कोणामुळे तयार झालं? जाधव मोलाई पेंग. म्हणून द गव्हर्नमेंट हॅज गिवन द नेम मोलाई जंगल टुडे. वेअर दिस फॉरेस्ट इज? कोकिलामुख एरिया. इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम? Jorhat district of Assam. This jungle is today now called as Molai jungle, and for this good work he was awarded Padma Shri award. त्याला बाय इंडियन प्रेसिडेंट, भारतीय राष्ट्रपतीकडून त्याला काय भेटला? हे पुरस्कार भेटलं. कोणतं? पद्मश्री. बिकॉज ऑफ दिस गुड वर्क. मी तर म्हणतो याला काय द्यायला पाहिजे होतं? भारतरत्न द्यायला पाहिजे होतं वास्तविक. काय याचे खूप मोठं काम केलं. एकट्या माणसाने एवढं मोठं जंगल तयार केलं. याचं नाव काय होतं? जाधव मोलाई पेंग. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. तर याच्यावर तुम्हाला कोणकोणते प्रश्न बनवता येतं सांगा बरं. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. वाय देअर शुड बी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. महात्मा गांधी सेज अबाउट द अर्थ. पुढचं व्हॉट आर द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंट? पोल्युशन. व्हॉट इज पोल्युशन? राईट डाऊन डिफरंट कन्सेप्ट ऑफ पोल्युशन. चला, हे डिफरंट कन्सेप्ट. देन त्यानंतर व्हॉट आर द टाईप्स ऑफ पोल्युशन. पहिला प्रश्न, व्हॉट इज द ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ पोल्युशन? हे लिहायचं. त्यानंतर राईट डाऊन द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. का गरज आहे? पुढचा प्रश्न बनते एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एक्सप्लेन our social responsibility towards environmental conservation. हे एवढा मुद्दे. त्यानंतर राईट डाऊन द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन किंवा स्केच द गुड वर्क ऑफ जाधव मोलाई पेंग. अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न पेपरला तुम्हाला बनवता येतील. तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. सो हिअर वी शुड स्टॉप. ओके. अगदी तुम्ही याचं काळजीपूर्वक अभ्यास करा आणि समजून घ्या. लक्षात ठेवायचं पण तुम्ही समजून घ्या तर तुमच्या लक्षात राहील. अगदी जनरल आहे. ठीक आहे. ओके. अडचण असलं तर विचारायचं मला. ओके.